माझे पितामह ब्रह्मदेव यांनी माझी निर्मिती केली आणि त्या दिवसापासून सृष्टी चालवण्याचे काम मी निस्वार्थपणाने करत आहे. पण या आधुनिक युगामध्ये माझा ऱ्हास होत चाललाय. तुम्ही मानवांनी जी निसर्गाची नासाडी केलेली आहे, जे वृक्षतोड केलेले आहे, त्याच्याने तुम्हाला खूप नुकसान होणार आहे याची कल्पना अद्याप तुम्हाला नाही. काल मी असंच एका वृक्षाच्या अंत्ययात्रेसाठी गेलो होतो. तसं तर ते वडाचं झाड होतं, अजून 200-300 वर्षही जगलं असतं. पण त्याचे मरण्याचे कारणीभूत हे तुम्ही आहेत आणि त्याला हे माहित होतं की कधीतरी तो मरणार, पण त्याच्या मरणाचे कारणीभूत तुम्ही असणार. म्हणून त्याने एक पत्र माझ्यापाशी लिहून दिलं होतं आणि म्हटलं होता की ज्यावेळेस मी मरेल त्यावेळेस हे पत्र ह्या मानवांपर्यंत पोहोचव, त्यावेळेस हा संदेश या मानवांपर्यंत पोहोचव. तर तेच पत्र मी इथं घेऊन आलोय. आणि असं माझ्याकडे एक नाही, असे 2 पत्र आहेत. एक त्या वृक्षाचं ज्याचे मरण्याचे कारणीभूत आपण मानव आहोत आणि दुसरं म्हणजे त्या मायभूमीचं ज्याची आपल्याला जाण राहिली नाही. सर्वप्रथम मी त्या वृक्षाचं पत्र म्हणतो. श्वास रोखून पूर्ण माझी व्यथा मी मांडतो. श्वास रोखून पूर्ण माझी व्यथा मी मांडतो. नमस्कार बाळांनो, मी तो म्हातारा झाड बोलतो. हो तोच तो जो तुम्हाला फळ, वारा आणि छाया पुरवतो, तो जो तुम्हाला जिवंत ठेवतो, तो झाड जो तुमचा अन्याय उराशी झेलतो. पण माफ करा बाळांनो, आज मी कटू थोडं बोलतो. माफ करा बाळांनो, आज मी कटू थोडं बोलतो. काय तो काळ होता, किती आनंदात मी राहायचो. काय तो काळ होता, किती आनंदात मी राहायचो. फांद्यांना पानांना हलवत मी शुद्ध हवेशी खेळायचो. त्या शुद्ध आणि शांत वातावरणात मी चांगलाच रमायचो. माझ्या खाली बसलेल्यांच्या गप्पा ऐकत मी खूप हसायचो. माझ्या फांद्यांशी खेळणाऱ्या पोरांना पाहून मी त्यांच्यात हरवून जायचो. त्या निसर्गरम्य वातावरणाचा मी खूप आनंद घ्यायचो. काय तो काळ होता, किती आनंदात मी राहायचो. पण आता तो काळ नाही, बाकी तो फक्त अन्याय उरलाय. आता तो काळ नाही, बाकी तो फक्त अन्याय उरलाय. हवेमध्ये काय माहीत कोणता रसायन पदार्थ शिरलाय, ज्याने करून हळूहळू सर्वांचा जीव चाललाय. या सगळ्यांना पाहून तो पितामह ब्रह्मदेव सुद्धा घाबरलाय. काय माहीत तो शुद्ध शांत वातावरण कुठे जाऊन हरवलाय. आता तो काळ नाही, आता तो फक्त अन्याय उरलाय. मानवांनो बदला आता, नाहीतर खूप उशीर होईल. मानवांनो बदला आता, नाहीतर खूप उशीर होईल. आज मी संपलोय, उद्या फक्त कोरडी जमीन राहील. फळ, छाया आणि वारा यासाठी एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव घेईल. हा निसर्ग नसल्यावर तो पुढचा अंश कोणाकडे पाहिल. आज मी, मग निसर्ग, मग हळूहळू तुमचाही जीव जाईल. मानवांनो बदला आता, नाहीतर खूप उशीर होईल. मानवांनो बदला आता, नाहीतर खूप उशीर होईल. खरंच मानवांनो, तुम्ही बदललं पाहिजे. वृक्षतोड थांबा आणि वृक्ष लागवड वाढवा, नाहीतर ह्या पृथ्वी तलावर एकही हिरवळ राहणार नाही, एकही वृक्ष राहणार नाही आणि राहतील ते फक्त पत्रे. तर आता दुसरं पत्र आहे ते म्हणजे या मायभूमीचं. ही मायभूमी सांगते की तुम्ही या आधुनिक काळामध्ये कसे बदलत गेलात, तुम्ही तुमचा इतिहास कसे विसरलात आणि कसा आधुनिक काळ तुम्हाला ठिसूळ करत जाते. कोण होतास तू, काय झालास तू. कोण होतास तू, काय झालास तू. हे वेड्या कसा वाया गेलास तू. कोण होतास तू, काय झालास तू. तेजस्वी रूप तुझे आणि करारी बाणा, होतास असा तू मर्दाचा राणा. सिंहाची छाती होती, उरात आग होती. वाघाची झेप होती, डोळ्यात आग होती. होतास राम तू, होतास कृष्ण तू. होतास बुद्ध तू, होतास वीर तू. भगत सिंग तो महान झाला, देशांच्या क्रांतीसाठी फासाला गेला. पण काळ बदलला, तूही बदलला. करी इशारे तू, रस्त्याने चालला. पोरींची छेडाछेडी, फोकटची लाडी गोडी. सडकचा मजनू असा बदनाम झालास तू. कोण होतास तू, काय झालास तू. कोण होतास तू, काय झालास तू. हे वेड्या कसा वाया गेलास तू. कोण होतास तू, काय झालास तू. अरे पोरांनो, द्यायचं का उत्तर? तरी देणार सर. तर आता मायभूमी मुलींसाठी काय म्हणते ते बघा. पहा सुरू. कोण होतीस तू, काय झालीस तू.
कोण होतीस तू काय झालीस तू अरे वेडी कशी वाया गेलीस तू अरे वेडी कशी वाया गेलीस तू कोण होतीस तू काय झालीस तू पवित्र नारी होतीस लाखावर भारी होतीस अब्रूची जाण होती घरची तू शान होती पराक्रमी मन तुझं आणि डोक्यावर पदर शुद्ध होते विचार तुझे करे मोठ्याचा आदर होतीस मीरा तू होतीस राधा तू होतीस सीता तू झाशीची राणी तू जिजाऊ ही महान झाली स्वराज्याची तिने ज्योत ती लावली पण काल बदलला तूही बदलली विचित्रे कपडे घालून रस्त्याने चालली फोनवर डोळे तुझे स्क्रीनवर बोट स्नॅपवर स्नॅप तुझा इंस्टाचा स्क्रोल बिना स्वप्नांची अशी कशी रे झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू अरे वेडी कशी वाया गेलीस तू अरे वेडी कशी वाया गेलीस तू धन्यवाद